एस्थेरच्या घरी कालिंदीचे एक बिऱ्हाड असल्यामुळे डग्गे मंडळींच्या दृष्टीने एस्थेरच्या घराला महत्त्व आले होते. तथापि तिच्याकडे जाण्याचे साहस अजून कोणी केले नव्हते. कालिंदीला सत्यव्रताचे पत्र पाठवण्यासाठी आप्पासाहेबांनी उशेस अनुज्ञा दिली. तेव्हा देखील कालिंदीशी पत्रव्यवहार सुरू झाला नाही. ते पत्र एस्थेरबाईंच्या हवाली उशेने केले व सत्यव्रतास इकडे बोलावण्यास बाबांनी सांगितले आहे हे देखील कळवण्यास सांगितले. कालिंदी त्या आठवड्यात जेव्हा पुण्यास आली तेव्हा सत्यव्रत पुण्यास येणार म्हणून तिला आनंद झाला व तो तिने एस्थेरपाशी व्यक्त केला. आणि सत्यव्रत जर पुण्यास आला तर त्याला कसेही करून मुंबईस धाडून दे असे कालिंदीने एस्थेरला आग्रहाने सांगितले. बहीण भावंडांची भेट आपल्यामार्फत होणार यामुळे एस्थेरला स्वतःविषयी थोडेसे महत्त्व वाटले आणि आपण पाहिलेला आबा तोच सत्यव्रत आहे किंवा नाही याविषयी आपल्याला सत्य लवकरच कळेल हा विचार तिच्या मनात आला व तो आबा आज कसा दिसत असेल या संबंधाने देखील ती मनोफलकावर कल्पनाचित्रे काढीत बसली. मागच्या एका प्रकरणातील रामराव व कालिंदी यांच्या संभाषणानंतर एके दिवशी एस्थेर आपल्या रास्त्याच्या पेठीतील घरातील एका खोलीत बसली होती. ती कालिंदीचे पत्रच वाचित बसली होती, पण कुठेतरी बाहेर जाण्यासाठी सज्ज होऊन बसली होती. इतक्यात तुला कोणी भेटायला आले आहे म्हणून तिच्या आईने तिला सांगितले व ती दिवाणखान्यात आली. तेव्हा तिच्या दृष्टीस एक तरुण पडला. तो तरुण तिला ओळखीचा वाटला व क्षणार्धात आपण पूर्वी पाहिलेला आबा तो हाच असला पाहिजे असे तिने ओळखले. तो आबाच होता, पण पूर्वी तिने पाहिले त्यापेक्षा निराळ्या स्वरूपात तो होता. तरी तिने त्याला ओळखले. आबाला देखील या स्त्रीला आपण पूर्वी पाहिले आहे व त्यावेळेस आपण पूर्वी तिचा हातरुमाल उचलून दिला व त्याबद्दल तिने स्मितयुक्त आभार मानले होते हे आठवले. व आबाला पाहिल्याबरोबर ज्या स्मिताने एस्थेरने त्याचे स्वागत केले ते देखील त्यास अगदी परिचयाचे वाटले. वरील काही वर्षापूर्वीच्या प्रसंगी दोघांमध्ये जी सहज स्मिताची देवघेव झाली ती काही जणांच्या दृष्टीस पडली. त्या साध्या गोष्टीबद्दल दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्याची टर उडवली होती व पुढे त्यावेळेस झालेली ओळख पुढे वाढवलीस की नाही म्हणून त्याच्या अनेक मित्रांनी त्याला प्रश्न केले होते. या सर्व गोष्टी आठवल्या. दोघांनी जरी एकमेकांना ओळखले तरी त्यांची पद्धतशीर ओळख झाली नव्हतीच व आबाला असे वाटले की आपण जरी एस्थेरबाईला ओळखले तरी ती आपल्याला ओळखीत असेल की नाही. दोघेही एकमेकांना पाहून क्षणभर चकित व स्तब्ध झाली व ती स्तब्धता मी कालिंदीचा भाऊ सत्यव्रत आहे असे सांगून आबाने मोडली. तुम्हीच आबा ना असे उत्तरादाखल स्मितयुक्त मुद्रेने एस्थेरने म्हणून तुम्ही समजता त्यापेक्षा मी तुम्हास अधिक ओळखते हे दर्शवले व काहीतरी विचार तिच्या मनात येऊन मी इतक्यात येते असे म्हणून ती चटकन आत गेली व कालिंदीचे पत्र घेतले व येताना आरशात आपले स्वरूप व पोशाख यात काही व्यंग आहे काय हे पाहून ती आपल्या समाधानार्थ आपल्या केसांवर ब्रश फिरवून परत आली. आपण बाहेर जाण्यासाठी पोशाख केला असताच आबा आपणास भेटण्यास आला ही गोष्ट एक बरी झाली अशा तऱ्हेचा विचार मनात येऊन ती बाहेर आली. त्यावेळेस तिचा चेहरा आनंदयुक्त झाला होता. भेटावयास आलेल्या मंडळीशी स्मितयुक्त बोलण्याच्या तिच्या नेहमीच्याच पद्धतीमुळे तिची आकर्षक दिसणारी मुद्रा या आनंदयुक्ततेमुळे अधिकच आकर्षक झाली होती. मी तुमच्याकडे 2 गोष्टींकरता आलो आहे. एक गोष्ट म्हटली म्हणजे तुम्ही कालिंदीस तिच्या अडचणीत जी मदत केली. कसची मदत? तिचे काय आभार मानायचे आहेत? होय, आमच्या घरच्या मंडळींनी तुमचे फुकटे आभार देखील मानले नाहीत. जर त्यांना कालिंदी प्रिय असती तर त्यांनी आभार मानलेच असते, पण ज्या अर्थी त्यांना कालिंदीचे वागणेच मंजूर नाही तेव्हा त्यांच्या मते मी केले ते वाईटच असले पाहिजे. हे पहा, बाबांची व तुमची भेट झाली नाही, त्यांनी तुमचे आभार तरी मानले असते असे वाटते. आईला आभार मानण्याची आवश्यकता समजली नाही एवढेच, पण ती तुमच्या उपकाराची तारीफ आमच्यासमोर पुष्कळदा करते. बाबांना आणि आईला कालिंदीचे वागणे जरी मंजूर नसले तरी ते तुम्हाला तरी मंजूर होते अशातला भाग मुळीच नाही. पण तुम्ही कालिंदीला संकटकाली आश्रय दिला त्याचे महत्त्व आम्ही मुळीच दुर्लक्षित नाही. आभार मानण्याची खरोखर आवश्यकता नाही, पण तुमचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. बरं, कालिंदीची अलीकडची बातमी काय आहे? ती काही विशेष नाही. तिचेच पत्र आजच्या डाकेने आले. आजच्या पत्रात स्वदेशी चळवळीची इतकी मदत असता मुंबईच्या गिरण्यांना किफायत पडत नाही याबद्दल ती आश्चर्य व्यक्त करीत आहे. तिची स्वतःची बातमी म्हटली म्हणजे ती काम करीत आहे आणि तिला आपले काम आवडते. ती आता मार्गाला लागली आहे.
हे बरे आहे, कारण कामात गुंतलेले असणे चांगले. हो, जर माणूस कामात गुंतलेले असेल तर ते नसत्या पंचायतीत तरी पडणार नाही. इतक्यात एस्तेरबाईची आई चिंतामणीला घेऊन आली. चिंतामणी कालिंदीसारखाच दिसत होता. त्याला पाहून त्याच्याशी "अरे लबाडा, हसतोयस?" वगैरे शब्द बोलून त्याचे सत्यव्रत स्वागत करू लागला. चिंतामणीने त्याच्याकडे येण्यासाठी हात पुढे केले तेव्हा त्याला सत्यव्रताने घेतले व त्याच्याशीच काही वेळ तो खेळू लागला. तेव्हा एस्तेरने म्हटले, "तुम्ही चांगले बाप व्हाल. अलीकडे तरुण मंडळींना मुलाला घेण्याची लाज वाटते. ते बायकांचे किंवा आयांचे काम आहे असे ते समजतात. मला लहान मुलांची फारच आवड आहे. गुलाबाच्या फुलाचा कळीपासून रोज विकास कसा होत जातो हे पुष्कळ मंडळी उत्सुकतेने पाहतात. पण लहान मूल एक एक शब्द बोबडे बोलायला शिकू लागले की पाहताना मला फारच मौज वाटते. हेच पाहण्याची जरी पुरुष वर्गात चांगली इच्छा झाली आणि आपल्या मुलांचा विकास कसा होत आहे हेच ते पाहू लागले तर ते चांगले बाप होतील असे मला वाटते," एस्तेर म्हणाली. एस्तेरचे हे शब्द ऐकून सत्यव्रत लाजल्यासारखा झाला. त्याचे तोंड अगदी आरक्त झाले, पण त्याच्या तोंडावर हास्यही आले आणि आपले लाजणे लपवण्यासाठी उत्तर देण्याला काही सुचत नाही म्हणून उत्तरादाखल त्याचे केवळ हास्यच आले असणे शक्य आहे. तो जेव्हा हसला तेव्हा त्याच्या गालातील ओळखीची खळगी एस्तेरबाईस दिसली व तीमुळे मागे झालेल्या बोलण्याची आठवण होऊन तिनेही हास्य केले. थोड्या वेळाने चिंतामणीला त्याच्या मानलेल्या आजीकडे सत्यव्रताने परत दिले. त्यानंतर एस्तेर सत्यव्रताला म्हणाली, "मला तुमच्याबद्दल मत्सर होतो." "तो का बरे?" "तुम्हाला तरुण वयात अनुभव फार विविध आले. तुमचा प्रवास पुष्कळ झाला आणि तुमचे विचार इतके प्रगल्भ झाले." "माझे विचार प्रगल्भ झाले?" "होय, कालिंदीस तुम्ही लिहिलेले पत्र मी पाहिले आहे. तुम्ही उत्तर हिंदुस्थान पाहिले. विक्रय करण्याच्या हेतूने अनेक व्यक्तींशी तुमचा परिचय झाला असेल." "हो, पुष्कळांशीच झाला." "प्रत्येक मनुष्याला भेटून त्याचे मन पुस्तक घ्यावयास वळवणे ही गोष्ट खरोखर कठीण असली पाहिजे." "कठीण आहेच, पण तुम्ही हे कशावरून म्हणता?" "आमच्या मंडळींनी मुंबईला धार्मिक नाटक केले व ते देखील आमच्या इस्रायल मंडळींच्या फंडाकरता केले. त्यावेळेस मी तिकीटे खपवली आहेत. त्यावरून तिकीटे किंवा काहीही गोष्ट खपवणे व दुसऱ्याचे पैसे काढणे हे काम किती कठीण आहे हे मला ठाऊक झाले. आणि असल्या कामात तुम्ही 2,000 रुपये मिळवलेत ना? कमाल आहे बा तुमची." सत्यव्रताने आपले गिऱ्हाईक जमवण्यात जी हुशारी दाखवली त्याची पुरी प्रशंसा आपणास ज्यांनी नेमले त्यांनी केली नाही आणि आपल्या परिश्रमाची अभिज्ञता घरच्या मंडळींनी मुळीच दाखवली नाही असे घरी आल्यापासून त्याला वाटत होते. पण एस्तेरने आपल्या परिश्रमाची खरी पारख केली आहे. आपली हुशारी आणि मेहनत ही एस्तेरच्या लक्षात चांगली आली आहे असे वाटल्या वाचून राहिले नाही. तो म्हणाला, "गिऱ्हाईक मिळवण्यामध्ये जो अयशस्वी होतो त्याच्या परिश्रमाची अभिज्ञता व्यक्त करणारी मंडळी मला कोणी भेटली नाही. महाराष्ट्रीय मंडळीत याची अभिज्ञता नसणे हे स्वाभाविक आहे. तुम्ही केले ते काम मला फारच कठीण वाटले. ज्या मनुष्याला 400 गिऱ्हाईके करण्याचे सामर्थ्य आहे तो वाङ्मयाचा मोठा आश्रयदाता आहे असे मी म्हणेन." "मला देखील तसेच वाटते," सत्यव्रत अगदी साध्या भावनेने बोलला. एका दृष्टीने अशा मनुष्याची मदत वाङ्मयाला राजे महाराज यांच्यापेक्षाही जास्त होते असे मी म्हणेन." "का बरे?" "राजे रजवाड्यांचा आश्रय किती असावयाचा? त्यांनी 1,000-2,000 रुपये मराठी ग्रंथांच्या कार्याला लावले म्हणजे आपण मोठे केले असे वाटते. पण तुम्ही जर एक वर्षभर खपला तर महाभारतासारखा ग्रंथ काढण्याकडे खर्च झालेले द्रव्य उत्पन्न करू शकाल." "होय, खात्रीने." "आणि म्हणूनच तुमच्यासारख्या निश्चयी खटपटी माणसांवर वाङ्मय जगेल. ते राजे रजवाड्यांच्या कृपेवर जगणार नाही." "मला असे वाटते की वैजनाथ शास्त्र्यांना जर माझ्यासारखा सहाय्यक मिळता तर त्यांचा आयुष्यक्रम अधिक सोपा झाला असता." "मला त्या संबंधाने मुळीच शंका नाही." "बरे, कालिंदी केव्हा येणार आहे?" "ती या आठवड्यात कदाचित येणार नाही, पण तुम्ही जर येथे आला तर तुम्ही कालिंदीकडे ताबडतोब जावे अशी तिची इच्छा आहे." "तर मग मी तिकडे जाईन. मला जर सवड असेल तर मी देखील येईन. तुम्हा भावा बहिणीत जो वादविवाद होतो तो खूप ऐकावा असे मला वाटते. तुमची मते मला पुष्कळ ठाऊक झाली आहेत." "खरंच?" "होय, आपण दोघेजण जाण्यापेक्षा तिनेच यावे हेच अधिक चांगले नव्हे काय?" "कालिंदीची जशी इच्छा असेल तसे आपण करू." "बरं, तुम्ही जाणार असला आणि माझ्या येण्याला तुम्हा दोघांची हरकत नसली तर मीही येईन असे कालिंदीस कळवावे," असे एस्तेरने म्हटले. पण ती पुन्हा म्हणाली की "छे,
कालिंदीने इकडेच आले पाहिजे. आपणच तिला इकडे बोलू. थोड्या वेळाने एस्थेरची आई चहा आणि काही पुण्याची देशी बिस्किटे घेऊन आली. तेव्हा, तुम्ही सुद्धा देशी बिस्किटे वापरता काय? म्हणून सत्यव्रताने प्रश्न केला. तेव्हा, केवळ देशी बिस्किटेच नव्हे तर पुण्यास केलेली बिस्किटेच आम्ही अधिक पसंत करतो, असे एस्थेरने उत्तर दिले. सत्यव्रताचे एस्थेर संबंधाने मत फारच चांगले झाले. रामरावाकडे कालिंदी बसली असतानाच मिल ओनर्स फेडरेशनचा शिपाई पत्र घेऊन आला. त्याला पाहून कालिंदीला प्रथम धस्स झाल्यासारखे झाले. तिला वाटले की रामरावाची योजना मिल ओनर्स असोसिएशनला कळून त्यांनी काहीतरी प्रतिकाराची किंवा धमकावणीची नोटीस वगैरे पाठवली असेल. जेव्हा पत्र रामरावाने उघडले तेव्हा त्याच्या तोंडावर हास्य दिसले आणि तेव्हा कालिंदीस आश्वासन मिळाल्यासारखे झाले. पण त्या हास्यात व्याजोक्तीची छटा दिसली व त्यामुळे ती पुन्हा चिंताग्रस्त झाली. शिपायाने जबाब काय आहे म्हणून विचारले तेव्हा जबाब टपालाने येईल म्हणून रामरावाने शिपायास उत्तर दिले. शिपाई सलाम करून निघून गेला व रामरावाने ते पत्र कालिंदीच्या हाती दिले. कालिंदीस ते पत्र पाहून आनंद झाला. तिने लगेच रामरावाचे अभिनंदन केले व रामरावाला विचारले की तुम्ही शिपायाबरोबरच उत्तर का नाही पाठवले? ही नोकरी पत्करावी किंवा पत्करू नये याविषयी माझा निश्चय झाला नाही. माझ्या तत्वाप्रमाणे ही मी पत्करताच कामा नये आणि तरी ही नोकरी अनपेक्षित असल्यामुळे ती पत्करण्याचा मला मोह पडत आहे हे मला कबूल केले पाहिजे. ही नोकरी पत्करावयाची का नाही? उलट मजूर वर्गाचे कल्याण करण्याची संधी तुम्ही ती नोकरी पत्करण्याने वाढेल. मला ही नोकरी पत्करण्याने मजुरांचे कल्याण अधिक करता येईल अशी खात्री नाही व आपण उलट आपल्या ध्येयापासून दुरावले जाऊ असेच वाटत आहे. ते कसे? उलट तुमचे कर्तव्य क्षेत्र ही नोकरी पत्करल्याने वाढणारच आहे. ते कसे वाढेल? तेथे गेलोच तर तेथे आपले संकल्पित कार्य काहीतरी करीनच. पण तुमची तरी कल्पना काय आहे? मी असे पाहिले आहे की ज्या अनेक गिरण्यात चांगल्या पद्धती सुरू आहेत त्या मजुरास व मालकास कल्याणकारक आहेत. जर चांगल्या पद्धतीचे फायदे फेडरेशनने शोधून ते सर्व मालक मंडळीस कळवले तर त्याच्या योगाने गिरणी मालकांचे व त्याचप्रमाणे मजुरांचे देखील कल्याण होईल. चांगल्या गिरण्यातल्या पद्धतीचा प्रसार आणि वाईट गिरण्यातल्या पद्धतीचा संहार या गोष्टी तुम्ही फेडरेशनचे असिस्टंट सेक्रेटरी झाल्याने अधिक सोप्या होतील कदाचित. मग तुम्हास त्या प्रकारचे कल्याण करण्यासाठी ही चालून आलेली नोकरी पत्करावीशी वाटत नाही काय? माझ्या तत्वाप्रमाणे ती मला पत्करावीशी वाटत नाही, पण ती पत्करण्याचा मोह पडत आहे हे मात्र खरे. इतक्यात बाहेरून काही मंडळी उत्साहाने पुढे आली. त्यांनी असे सांगितले की परळ भागात मजूर वर्गाच्या लाल बावट्याची पिछेहाट झाली आहे. पुष्कळ चाळींवरून लाल बावट्याऐवजी काँग्रेसचे बावटे लागले आहेत. आपल्या वाडीत देखील काँग्रेसचा बावटा काँग्रेसचे लोक घेऊन आले होते, पण आम्ही त्या बावट्याला फडकू दिले नाही. त्यामुळे आमची थोडी बोलाचाली झाली. ते काय म्हणाले? ते म्हणाले की तुम्हाला वाटेल तर तुमचा लाल बावटा ठेवा, आम्ही त्यास आक्षेप घेत नाही, पण आमचाही बावटा असू द्या. मग तुम्ही काय म्हटले? आमचा बावटा तुम्ही काँग्रेसच्या ऑफिसाला लावला तर तुमचा बावटा आम्ही आमच्या बावट्या शेजारी लावू. बरोबर बोलला तुम्ही. लाल बावट्याची मजूर मंडळी जितका नेट दाखवाल तितका चांगलाच आहे. आम्ही लाल बावट्याला मिळालो नाही याची कारणे केवळ तात्विक आहेत, पण मजूर मंडळींचे हित स्वतंत्र आहे हे आम्ही जाणतो व या बाबतीत तुमच्याशी आमची सहकारिता आहे असे उषाताईंना कळवा. काँग्रेसवाल्यांनी मदत मागितली तर ती आपण करू, पण काँग्रेसचे पुरे अंकित होणार नाही. काँग्रेसमध्ये मजूर वर्गाचे प्राधान्य नसून शेठ लोकांचे आहे. काँग्रेस ही कामकऱ्यांची संस्था नाही, शेठ लोकांची आहे. काँग्रेसचे व्हॉलेंटियर आणि आपल्या युनियनचे व्हॉलेंटियर यांच्यामध्ये मारामारी होणार होती. हे बोलणे चालले होते तेव्हा कालिंदी एक कान तिकडे देऊन ऐकत होती व डोळे खरी क्रांती पत्राचे जे 2 अंक निघाले होते तिकडे पाहत होते. त्यातील दुसऱ्या अंकातील पुढील ओळीकडे तिचे लक्ष गेले. सर्व गिरणीचा धंदा स्वायत्त करण्याचे ध्येय आम्ही सर्व कामकरी वर्गाने आपल्यापुढे ठेवले पाहिजे असे जे आम्ही म्हणतो ते 2 कारणांमुळे आहे. उत्पादकांना म्हणजे माल काढण्याचे काम करणाऱ्यांना करीत असलेल्या धंद्याविषयी आपलेपणा वाटला म्हणजे धंद्यातील होणाऱ्या नुकसानीकडे कामकऱ्यांचे लक्ष नेहमी राहत जाईल आणि धंद्यात सुधारणा होत जाऊन धंदा किफायतवार होईल. धंदा कामकऱ्यांच्या मालकीचा व्हावा असे म्हणतो त्याचे हे एक कारण आहे.
व दुसरे कारण म्हटले म्हणजे धंदा कामकरी वर्गाच्या ताब्यात आणणे हेच महत्त्वाचे ध्येय आहे. धंद्यासाठी 2000 लोकांनी मरे तो काम करावे, त्यांना भाकरी मिळण्यास देखील पंचाईत पडावी आणि काही लोकांनी मात्र चैनीने राहावे, ही गोष्ट आपणास बंद पाडली पाहिजे. गिरण्यांचे आज मोटारीत हिंडणारे एजंट पूर्वी कापड आणि गज घेऊन गिरगावात हिंडत होते ना, त्यावेळेस ते मजूरच होते. ते कापडाच्या धंद्याच्या विक्री शाखेच्या बाजूने काम करीच नव्हते काय? जो विक्री शाखेचा काम करी तोच विक्री मोठ्या प्रमाणावर करू लागतो, गिरणीचा सोल एजंट बनतो आणि त्याच्यामार्फत विक्री होत असते व तो आपली सत्ता गिरणीवर कायम ठेवण्यासाठी तिचे शेअर खरेदी करतो. विक्री शाखेला मुनाफा जो मिळावयाचा तो मुनाफा उत्पादन शाखेला मिळू नये काय? उत्पादन विक्रयाच्या धंद्यात खरी क्रांती घडवण्याचा मार्ग केवळ तात्पुरते मालकापाशी भांडून पगार वाढवून घेणे हा नसावा, तर धंद्याचे एकंदर स्वरूप मजूर वर्गास पूर्ण परिचित करून सर्व धंदा मजुरांच्या ताब्यात आणणे हाच असला पाहिजे. मजूर वर्ग एकत्र येतो तो शेड बनलेल्या इस्माच्या आमंत्रणाने यावा असे न होता तो मजूर वर्गाच्या संघाच्या आमंत्रणानेच यावा असे इतप्पर झाले पाहिजे. कालिंदीने वर्तमानपत्राचे अंक खाली ठेवले तेव्हा रामरावाचे आलेल्या मजुरांशी बोलणे चालूच होते. तेव्हा रामरावाने खरी क्रांती पत्राच्या संपादक महाराजांना जी 4-5 पत्रे आली ती कालिंदीच्या हाती दिली. कालिंदी ती पत्रे पाहू लागली. एक पत्र, आम्ही तुमच्या युनियनचे नाही, पण आमच्या युनियनने 80,000 रुपयांचा हिशेब देऊ नये याला काही इलाज आहे की नाही हे विचारणारे होते. दुसरे एक पत्र, मजूर वर्गाने गिरण्यांचा सर्व कारभार आपल्या हाती घ्यावा असे म्हणता, पण असली कामे करावयास नेता पाहिजे. आम्ही अशिक्षित मजूर काय करणार? 15 दिवसांच्या उधारीने कापूस देखील आम्हास मिळवता येणार नाही. शिवाय वेळ प्रसंगी रोकडीची जरूर पडली तर ती रक्कम कोणापासून आणावी हे समजणार नाही, तर तुम्हीच ही चळवळ हाती घ्यावी. आमच्या गिरणीच्या कामगार वर्गाकडून जी सहकारिता करावयाची ती आम्ही करू. आपला नम्र सहकारी गणपत तुकाराम, होल्डिंग क्लार्क, चंद्रिका मिल्स असे होते. तिसरे पत्र, मजुरांची पुढारी म्हणून झळकणारी एक स्त्री आपला नवरा जर्मनीत टाकून एका इंग्रज मजूर पुढाऱ्याशी राहत होती, ही गोष्ट खरी काय? आणि ही गोष्ट खरी असली स्त्रिया आमचे पुढारी पण काय करणार? हा प्रश्न आवेशयुक्त शब्दांनी विचारित होते. ते पुढे म्हणत होते की ती पुढारी बनू पाहणारी स्त्री मजूर पुढाऱ्यांना त्यांच्या खटल्याच्या प्रसंगी गोड गोड खाद्य पुरवी आणि अशा तऱ्हेने तिने मजूर पुढारी वश करून घेतले आणि नंतर युनियनचा पैसा मजूर पुढारी तिच्यावर खर्च करू लागले. ही गोष्ट खरी काय? मजूर मंडळी निघून गेली तेव्हा कालिंदीने पुन्हा विचारले, तुम्ही ती नोकरी पत्करावयाची हे ठरवले ना? मी नाकारण्याचे ठरवले आहे, रामराव उत्तरला. का बरे? कालिंदी पृच्छती झाली. तुम्हाला मजूर वर्गाच्या आणि कापडाच्या उत्पादनाच्या उद्योगाच्या हितासाठी ही नोकरी पत्करणे अधिक चांगले होईल. उत्पादनामध्ये सुधारणा करून अमेरिकन लोक जे पगार मजुरांना देऊन धंदा यशस्वी करू शकतात त्या सुधारणा हिंदुस्थानात आणण्यास तुम्हाला सोपे जाईल. मी न पत्करण्याचे ठरवले याला अनेक कारणे आहेत. एक तर मी त्यांचा असिस्टंट सेक्रेटरी होऊन सुधारणा करू शकेन असे वाटत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे माझे हे करणे माझ्या ध्येयास सोडून आहे. मजुराला समर्थ करणे हे माझे ध्येय आहे. गिरणीवाल्यास जास्त फायदा पाडणे हे माझे ध्येय नाही. तुम्ही उत्पादन यशस्वी करून दाखवले तर त्यात मजुरांचेच कल्याण नाही काय? नाही. एक तर धंद्यात ज्या सुधारणा मला सुचतील किंवा करता येतील त्या केवळ कामकरी वर्गाकडून कल्पना घेऊन त्या अंमलात आणूनच करता येतील. मी उत्पादन विद्येतील तज्ज्ञ नाही. मी मजुरांचा त्यांच्या तर्फेने भांडणारा पुढारी आहे, आणि ते पुढारी पण सोडून दिले तर मला उत्पादनात सुधारणा करण्याचे कार्य देखील करता येणार नाही. ती जागा पत्करली व मी काही सुधारणा सुचवल्या तरी त्या पत्करल्या जाणार नाहीत. त्या पत्करल्या गेल्यास तर मालकाला स्वतःसाठी मुनाफा मिळवता आला तरच त्या पत्करल्या जातील. शिवाय पेचात पडल्याशिवाय कोणी सुधारणा करीत नाही असेच मला आढळून आले आहे. त्यावरून मी असे म्हणतो की मजूर वर्गाने शेठ लोकांना आपला धंदा चालवावा कसा असे पेचात पाडले तरच शेठ लोक सुधारणा करतील, एरवी करणार नाहीत. शिवाय त्यांनी माझ्यासारखा सुधारणेच्छू पण उत्पादन चांगल्या तऱ्हेने जाणणाऱ्या मनुष्याचा मेंदू भाड्याने घेतला
तर त्यांच्या हुशारीपासून झालेला नफा ते मजुरांना न देता स्वतःच बळकावतील. यासाठी त्यांचा सहाय्यक न होण्याची मी ठरवित आहे. म्हणजे तुम्ही ही नोकरी पत्करायची नाही असे ठरवले काय? होय. रामराव, तुम्ही हातची संधी भलत्याच कल्पना मनात आणून गमावीत आहात. मी जे काय करायचे ते विचारपूर्वक करीत आहे. ही नोकरी पत्करण्याचा तात्पुरता मोह मला झाला असता, पण तुमच्याशी बोलताना जे परिस्थितीचे पृथक्करण करावे लागले त्यामुळे या मोहाला मी दूर करू शकत आहे. म्हणजे तुम्ही ही नोकरी पत्करू नये या प्रकारचा जो निश्चय करीत आहात त्या निश्चयाला मी कारण झाले आहे काय? कारण झाला नसलात तरी निमित्तरूप झालात यात शंका नाही. माझी इच्छा तुम्ही ही नोकरी पत्करावी अशी आहे आणि तुम्हाला मजूर वर्गाची सुधारणा करण्यास आणि धंद्याची सुधारणा करण्यास या जागेवर जाण्याने अधिक संधी मिळणार आहे असे मला वाटत आहे. आणि तुम्ही ही जागा घेतल्याने धंद्याचा जो फायदा तुम्ही करून दाखवाल त्यामुळे देशाचा देखील मोठा फायदा होणार आहे, कालिंदी आग्रहाने बोलली. पण सांपत्तिक विषमतेचे उन्मूलन करून गिरणीच्या धंद्यातील मजुरास त्याच्या प्रयत्नाचे फल अधिक मिळण्यास क्षेत्र मिळावे हे माझ्या आयुष्याचे प्रथम ध्येय आहे. पण राष्ट्रांच्या स्पर्धेकडे अगोदर लक्ष द्यावयास नको काय? आपल्या देशातील धंदा मरत आहे तो वाचवावयास नको काय? धंदा टिकेल तरच त्यात 2 पैसे मजुरांना मिळतील ना. पण धंदाच टिकला नाही तर मजुरांना तरी काय मिळणार आहे? स्पर्धेत धंदा जगवण्यासाठी आणि किफायतशीर करण्यासाठी अनेक डोकी खर्च होतील ही माझी खात्री आहे. पण मजुरास पोटभर जेवावयास मिळावे यासाठी धंदा कसा चालवावा या संबंधाने डोकी खर्च होणार नाहीत. धंदा जर मजुरांना पोटभर जेवण देत असेल तरच त्यास जिवंत राहण्याचा हक्क आहे, एरवी नाही असे मी म्हणतो. मी मजुरांना आपला शेर काढून घेण्यास शिकवले, म्हणजे मजूर मागतील ते त्यास देऊन धंदा किफायतवार करण्याकडे डोकी खर्च होतील आणि योजना उत्पन्न होतील. पण मजूरच जर अल्पसंतुष्ट असेल तर त्याला थोडकेच देऊन धंदा जगवण्याच्या योजना तयार होतील. यासाठी मजुरांना जास्त प्राप्ती करून देण्यासाठी व धंदा पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. रामराव, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? कोणती गोष्ट? शेठ लोकांचा किंवा भांडवलवाल्यांचा जो तुम्ही द्वेष करता. मी द्वेष मुळीच करत नाही. खरोखर ते मालक किंवा भांडवलवाले मुळीच नाहीत. जे गिरण्यांचे शेअर घेतात ते खरे भांडवलवाले आहेत. मी केवळ मधल्या एजंटांच्या नफेबाजीस नियंत्रण करू इच्छितो. संपत्तीची होणारी ही विषम वाटणी जगाच्या नीतीस देखील अपकर्षक आहे. ती कशी ते तुम्हाला मी पुढे एखाद्या वेळेस सांगेन. रामरावाच्या अंतःचक्षुसमोर त्यावेळेस एक गुजराती स्त्री उभी राहिली.